हाय. आज गुड मॉर्निंग नाही म्हणू शकत, गुड आफ्टरनून म्हणते. दुपारी 1 वाजता आपण राईड सुरू केली आहे. बऱ्यापैकी अनप्लॅन्ड अशी राईड आहे, कारण आज खूप आळसलेला दिवस होता, थकलेला आठवडा गेला आहे. पण छोटीशी राईड आपल्याला करायची आहे. आत्ता आपण ताम्हिणीकडे जो रस्ता जातो ना, तिथनं आपण उजव्या हाताला वळलो आहे आणि हा जो सरळ रस्ता जातो ना, तो आंबेवालीच्या स्टार्टिंगला मिळतो. अगेन आपण ह्या रस्त्याने लोणावळ्याला पण जाऊ शकतो. आता बस झालं ना, बाकीचे डिटेल्स तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये बघा. जर मी आत्ताच सांगितलं तर तुम्ही व्हिडिओ नाही पाहणार ऑब्व्हियसली. गुड मॉर्निंग. ओके सॉरी, परत आज गुड मॉर्निंग नाही म्हणू शकत, गुड आफ्टरनून. कारण आज पण आपली राईड दुपारी 1 वाजता सुरू झाली आहे. 12:57 झाले आहेत. जसं मी म्हटलेलं आहे, खरंच खूप हेक्टिक गेला मागचा वीक. त्यामुळे एक छोटीशी राईड आपण आज करतोय. फार लांब नाही जाणार, एक 100-150 किलोमीटर असेल फार फार तर. अगेन मी काही प्लॅन नाही केलाय आज कसं जायचं, कुठे जायचं, काय रूट असेल. बट डोक्यात एक पुसटशी आयडिया आहे. मागच्या वेळेस मी जो एक रूट घेतला होता आणि जो माझा अर्धा राहिलेला, मे बी तो मी पूर्ण करण्याचा आज प्रयत्न करेल. ओ यार, इथं नेहमी ट्रॅफिक होतं यार. तर आत्ता आपण ताम्हिणी घाटाच्या अलीकडे ना एक राईट साईडला रोड जातो. त्या रोडने जो लोणावळ्याकडे आय थिंक आंबेवालीच्या अलीकडे निघतो, तिथपर्यंत जाणार आहे. मग तिथून पुढचा रूट मग तिथे गेल्यावर ठरवूयात, कारण मी अजून ठरवलं नाही आहे. मला पवना लेकच्या बाजूने यायचं आहे की परत पुन्हा मुळशीच्या बाजूने पिंपरीमधनं आतमध्ये यायचं आहे. तो वेळ कशी आहे, म्हणजे किती वाजता आहेत, किती वाजता पोहोचतो आहे, त्याप्रमाणे आपण ठरवूयात. तुमच्यासाठी पण थोडंसं सरप्राईज राहील. सरप्राईज नाही म्हणू शकत, बट एक क्युरियोसिटी राहील कुठून कसं जाते. एनिवेज, तसंही मी ब्लॉगच्या स्टार्टिंगला तुम्हाला सांगूनच देईल, बट ठीक आहे. आज थोडीशी एनर्जी डाऊन आहे माझी, थंडीमुळे पण आणि सर्दी, थोडासा घसा. अरे यार, काय करत असतात काय माहिती. ऍटलीस्ट साईडला घ्यायला पाहिजे ना. पेट्रोल टाकायचंय. हे भुगाव भुकुम क्रॉस केलं की थांबेल मी आणि मग तिथे टाकते. ओह शिट. जाऊ. नेहमी ट्रॅफिक आहे, सकाळ दुपार संध्याकाळ. मी ना आत्ता हेडफोन्समध्ये माझ्या कानात गाणी वाजतायत. धुरंधरचा टायटल ट्रॅक लावलेला आणि आता ते गाणं लागलंय, मोनिका ओ माय डार्लिंग. बाईकचा सीन आहे तो. मस्त एनर्जी येऊन जाते त्याने. यार, थोडंसं ट्रॅफिक संपवून भेटते. खूपच ट्रॅफिक आहे. फुल करा. बस. टाकी फुल केली. आता काय टेन्शन, ऐशी कटकट. आता काय टेन्शन नाही. सगळ्यात इरिटेटिंग गोष्ट हे टँक बॅगचा बेल्ट काढा, तो लावा, मग पेट्रोल टाका, मग परत तो बेल्ट लावा. ओके, तर आता ना आपल्याला हा रस्ता सोडायचा आहे. हा जो सरळ जातो तो ताम्हिणीकडे जातो. मला माहित नाही या गावाचं नाव काय. अजून एक 1 किलोमीटर असेल. तिथनं आतमध्ये आपल्याला उजव्या हाताला जायचं आहे. ॲक्च्युली हा रोड ना, मी आत्ता जो घेणार आहे तो, तिथनं तुम्ही लोणावळ्याला पण जाऊ शकता सरळ. म्हणजे खूप कमी लोक वापरतात. रस्ता पण तेवढा काही चांगला नाही आहे.
कारण लास्ट टाइम मी गेले होते तर खूप खराब रस्ता होता. आत्ताच गेलेले मी पावसाळ्यानंतर, खूपच खराब रस्ता आहे, पण ठीक आहे. मी दाखवेल हवं तर कुठनं नेमकं आतमध्ये जात आहे. सो कुणाला एक्सप्लोर करायचं असेल तर जाऊ शकता तिकडे. पण त्या बाजूला ना खूप छान व्ह्यू आहे. हा, पण जो तामिनी घाटातल्या रस्त्याने जातो ना, तेव्हा आपल्याला जो उजव्या हाताला मुळशी धरण दिसतं ना, तेच आपल्याला डाव्या हाताला ह्या बाजूने दिसतं. म्हणजे जसं मी असं म्हणू शकते की धरणाची ही पलीकडची बाजू आहे ना, त्या बाजूचा रस्ता आहे तो, म्हणजे त्या बाजूला जाणार आहे आपण. व्ह्यू खूप छान आहे. पण मुळशी धरणाचा अख्खा पूर्ण जो पट्टा आहे ना, तो असा पॅनोरामा व्ह्यू मध्ये दिसतो आपल्याला. व्ह्यू खूप सुंदर आहे तिथनं. ऑलमोस्ट सगळा रस्ता धरणाच्या कड्याकड्यानेच जातो. हे भगवान. तेव्हा नवीन नवीन गाडी चालवायला सुरुवात केली ना, म्हणजे ही सुद्धा बाईक ओव्हरटेक करायला खूप भीती वाटायची मला. मी ओव्हरटेकच नव्हते करत, जसं चाललंय तसं चालू द्यायचे ना. आता झाली आहे सवय हळूहळू, प्रॅक्टिसनेच होतं. डॅमच्याच बाजूने रस्ता जातो. तो ब्रिज पण खूप छान आहे, तिथनं पण खूप छान व्ह्यू मिळतो. आय थिंक इथेच आहे ह्याच गावात. त्या गावाचं नाव माहीत नाही मला, काय लिहिलेलं पण मला वाचता नाही आलं. त्याच्यावर आहे का? नाही. मी टाकेल हवं तर, मला जर ह्या गावाचं नाव मिळालं ना तर मी मेन्शन करत. तर मला कुठे दिसत नाहीये, कुठे लिहिलेलं पण नाहीये. इथनं आतमध्ये आता आपण वळतोय. हे मागच्या वेळेस नाही, बाजूला फोटोज क्लिक केलेले. भाई साहब, काय सुंदर फोटो आलेले. तर तेव्हा पावसाळा नव्हता, पावसाळा संपलेला ऑलमोस्ट, पोस्ट मान्सून होता, त्यामुळे थोडंफार हिरवं आणि पिवळं होतं. खूप भारी फोटोज आलेले. आत्ता पण परत तिथे थांबूयात. आत्ता पण छान व्ह्यू असेल तिथे. हा ब्रिज, त्या ब्रिजवर पण खूप लोक थांबतात. मस्त व्ह्यू आहेत. पण वातावरण पण, छोटासा घाट आहे इथं, एकदम छोटासा आहे. तो चढून वरती आला ना तर आपल्या डाव्या बाजूला आपल्याला मुळशी धरणाचा व्ह्यू दिसतो. आता मी तर थांबणार नाहीये, पण पुढे गेलं ना मी पुढे दाखवेल. ही जी खालची बाजू आहे ना, इथे मुळशीचा व्ह्यू आहे. लास्ट टाइम थांबलेलं, मस्त व्ह्यू आहे तिथनं. खूप सारे रिसॉर्ट झालेत. आधी काहीच नव्हतं इकडं, लिटरली काही नव्हतं. पण अजून तितकं कमर्शियल नाही झाली आहे ही बाजू. पवना भाई, पवना खूप जास्त कमर्शियल झालाय. एका अर्थाने चांगली पण गोष्ट आहे आणि एका अर्थाने ऑब्विसली चुकीच्या पण गोष्टी खूप होतात तिथं. इफ यू नो यू नो. जाऊ का दादा मी? थँक्यू. चांगला होता विचारा. नाही तर काय काय मुद्दाम जागा अडवून ठेवतात, जाऊ देत नाहीत. ओके, तर आपण आता ह्या रस्त्याला लागलोय. छोटी छोटी गाव आहे त्या बाजूला. थोड्या वेळ रस्ता चांगला आहे, पण पुढे खूप एक मधला जो पॅच आहे ना तो खूपच खराब आहे. विच इज ओके. मला आवडतात तसे थोडेफार खराब रस्ते असतील तरी. खूप नको वाटतात. एक कसं जरा माइंड एकदम माइंडमध्ये ठरवलेलं असतं की आता हा ठीक आहे, चांगला रस्ता आहे, चांगला रस्ता आहे. एकदा ऑफरोडला जायचं तर ऑफरोडला जायचं, मग फुल तयारी, मग काही कसंही येऊ दे, मग काय वाटत नाही. खूपच वळणावळणाचा रस्ता होता आत्तामध्ये. अर्थातच सह्याद्रीच्या कुशीतली गावं आहेत म्हटल्यावर रस्ते पण तसेच पाहिजेत. आज वातावरण भारी आहे, पण मस्त एकदम निळनिळ आकाश दिसतंय.
गार थंडगार वातावरण आहे. दुपारचे 12-1 वाजले तरी आजकाल थंडीच वाजते. भयंकर थंडी आहे पुण्यात तर. हा जोपर्यंत रस्ता चांगला आहे तोपर्यंत मस्त पळवून घ्यायची आहे. मला असं वाटतं मागच्या वेळेस मी आले त्याच्यानंतर रस्ता झालाय, कारण एवढा पण रस्ता नव्हता. आईची कटकट असं म्हटल्या रस्ता संपलेला आहे या ठिकाणी. जस्ट म्हटले मी रस्ता झालाय असं वाटतंय आणि रस्ता चांगला रस्ता संपला. बाय द वे, खराब रस्त्यावरून आठवलं, मागचा ब्लॉग तुम्ही जर नसेल पाहिला ना तर आवर्जून पहा. कारण खराब रस्त्यावरून आठवलं कारण त्या राईडला सगळाच खराब रस्ता होता. महाबळेश्वर पासून पोलादपूर पासून पूर्ण तो आंबेनळी घाटही खराब होता, वरंदा घाटातही खराब होता. कोणीतरी आग लावली आहे किंवा वणवा लागलाय बहुतेक. पण खूप छान ब्लॉग झाला आणि मला खूप चांगला रिस्पॉन्स मिळालाय. तसे आपले सबस्क्रायबर खूपच कमी आहेत, खूप म्हणजे एकदमच 100-500च आहेत. पण त्या मानाने व्ह्यूज पण खूप छान आले, मला अजिबात अपेक्षित नव्हतं. आणि कमेंट्स पण खूप छान आल्या. त्यामुळे तो नक्की पहा. आवडला तरी कळवा आणि नाही आवडला तरी हक्काने अभिप्राय द्या. नक्की एन्जॉय कराल तुम्ही तो ब्लॉग. हा पण पूर्ण पहा, आधी हा पूर्ण पहा आणि मग तो पाहायला जा, असं काही नाही. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून टाका. छान वाटतं ना असं काहीतरी आपण क्रिएट केलंय आणि मग लोक पाहतायत, कमेंट करतायत, छान अप्रिशिएट करतायत. म्हणजे हुरूप येतो नवीन काहीतरी नवीन परत क्रिएट करायला. अदरवाईज मग असं वाटतं यार काय कोण पाहत नाहीये. म्हणजे वाटतंच ना काहीतरी एका कलाकाराला त्याची कला लोकांनी अप्रिशिएट करावा ही अपेक्षा, एक माफक अपेक्षा असते. आय थिंक इथे तो जवळ आलाय स्पॉट मी मागच्या वेळेस जिथं थांबलेलं आहे ना. कारण आता हे बॅकवॉटर दिसायला सुरुवात झाली आहे. लिटरली या रस्त्याला ना खूप वस्ती कमी आहे. म्हणजे खूप छोटी छोटी एखाद दुसरे रिसॉर्ट्स आहेत, पण घरं किंवा गाव खूप कमी आहेत. म्हटलं ना खूप खराब रस्ता आहे मधला पॅचला तो. हा खराब आणि ह्याच्यापेक्षा पण खराब आहे अजून पुढे. अशा रस्त्याला ना ब्रेक दाबायला भीती वाटते. इकडे पण वणवा लागलाय बहुतेक, लागलाय की लावलाय काय माहिती. ह्याच्यावरून आठवलं आम्ही ना राजगडला गेलेलो, स्टेसाठी गेलेलो. जवळपास 7-8 लोक असो आम्ही. ते सगळ्या फ्रेंड्सचा ग्रुप होता. संध्याकाळी सनसेट पाहिला संजीवनीवर सनसेट पाहिला आणि थोडंसं अंधुक व्हायला लागलेलं म्हणून आम्ही म्हटलं की ठीक आहे आता आपण पुन्हा पद्मावती माचीला जाऊ. तर ना जातानाच तसं आम्हाला थोडंसं लांबपर्यंत दिसत होतं की हा थोडा वणवा लागलाय, पण एकदम थोडंसं होतं. तो आम्ही इग्नोर केला आणि म्हटलं की ठीक आहे इथपर्यंत तर नाही येणार ना, माचीपर्यंत नाही येणार. आणि भाईसाब येताना जी काही वाट लागली आहे. जो संजीवनीचा परत यायचा जो रस्ता होता ना पद्मावतीकडे जायचा, एकदम निमुळता रस्ता, छोटीशी पाऊल वाट आहे तिथनं, त्या रस्त्यावरच आग लागली. आणि एवढी भीती वाटली की म्हटलं जाऊ दे आता. खाली पण जाता येणार नाही, पद्मावतीकडे पण जाता येणार नाही. पण कसं तरी चादर वगैरे घेऊन आम्ही तिथनं बाहेर पडलो. आग जरी एकदम जवळ नव्हती ना, पण ती आगीचे ते लोट असे अंगावर येत होते लिटरली. हे भगवान खूप खराब रस्ता आहे. पण ती मेमरी झाली आहे आता एक आठवणीत राहिला तो ट्रेक. कारण मी राजगडला खूप वेळा गेले, त्यामुळं अशा छोट्या गोष्टी झाल्यात त्यावेळेसच लक्षात राहिले आता मला. बाकी तर पुसट मेमरी झाली आहे. पहिल्यांदा गेले ते खूप माझ्यासाठी हे होतं की मला खूप जायची इच्छा होती. पहिला तोरणा केला, तोरण्यावरनं राजगड दिसला आणि मी राजगडच्या प्रेमात पडले. अर्थातच खूप वाचलेलं मी राजगडबद्दल, त्यानंतर पुस्तकांमधून वाचलेलं, गुगलला वाचलेलं, व्हिडिओज पाहिलेले,
खूप सारे व्हिडिओज पाहिलेले आहे. नो डाऊट राजगड खूप भारी आणि खूप लोकांचा आवडता किल्ला आहे तो. जे कोणी गेला असेल त्यांना लक्षात येईल मी काय म्हणते. म्हणजे मी इतकी वेळी झाले होते ना की मी खूप डिटेल अभ्यास करायला लागले होते त्या गोष्टींवर. राजगडावरची ती शिल्प, म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टी. हिस्ट्री तर होतीच, पण एक जॉग्राफिकल व्ह्यू आलेला मला तो. खूप खूप छान किल्ला आहे तो. नसेल पाहिलं तर आवर्जून पाहण्यासारखा आहे. मला असं वाटतं आता हा शेवटपर्यंत खराबच असणार आहे. मागच्या वेळेस आम्ही जिथपर्यंत गेलेलो ना तिथपर्यंत पण आम्ही पोचलो नाही. सो तिथपर्यंत तर खराबच होता, त्याच्या पुढचाही खराबच असणार आहे. माझी गाडी ऑफरोडची नाही आहे ना, पण त्यातल्या तर तिचे सस्पेन्शन खूप सुंदर आहेत, म्हणजे खूप छान आहेत. तितकं फील नाही होत खराब रस्त्यांना, पण तिचा प्लस पॉईंट आहे तो. पण एक गोष्ट आहे, जे टायर जे कंपनीने दिलेत ते खूप स्लिप होतात. अर्थातच त्यांनी ह्या पर्पजने दिलेच नाही आहेत, हायवेसाठी बनली आहे ही बाईक, त्यामुळं त्यांनी तसे दिले असतील बहुतेक. बट तेवढं आहे ते तेवढं खूप जपून चालवायला लागतं, इव्हन पावसाळ्यात सुद्धा. पण सस्पेन्शन बाप दिलं आहे, ते खराब रस्त्यांना सुद्धा तितकं जाणवत नाही. इंजिन तर तसंही स्क्रॅम्बलरचं आणि हिचं इंजिन सेम आहे, बाकी गोष्टींमध्ये फरक आहे. सस्पेन्शन स्क्रॅम्बलरचं ऑब्व्हियसली याच्यापेक्षा जास्त असणार आहे, की ती प्रॉपर ऑफरोडची बाईक आहे. टुरिंगसाठी आणि ऑफरोडिंगसाठी ती बनवली आहे. मी अजिबात सजेस्ट करणार नाही की रस्त्याने तुम्ही लोणावळा वगैरे जा, पण मी हे नक्की सजेस्ट करेल की हा रस्ता बाईकवर येणार असेल तर नक्की एक्सप्लोअर करा. ही छोटी छोटी गावं आणि हा जो काही व्ह्यू आहे ना धरणाचा, तो खरंच बाप आहे. म्हणजे तुम्ही म्हणजे मला क्युरिओसिटी होती की ह्या धरणाच्या पलीकडं कुठे रस्ता जातो किंवा काय, त्यासाठी मी खरं तर हा रस्ता एक्सप्लोअर केला होता. आणि तामिनीतनं आता खूप वेळा गेले, खूप वेळा. तो रस्ता खूप, त्या रस्त्याने जो काही धरणाचा बॅकवॉटरचा व्ह्यू येतो त्याच्या एक्झॅक्टली पलीकडची बाजू आहे ही, त्यामुळं ह्या बाजूने सुद्धा खूप सुंदर व्ह्यू आहे. मला ना मागच्या व्हिडिओवर कोणीतरी कमेंट केली होती, फाईन मराठी भाषा. मला खूप छान वाटतं असं. म्हणजे मी घरात अशी एवढी नॉर्मल, एवढी शुद्ध मराठी भाषा नसेल वापरत, पण मी जेव्हा पण कॅमेरा चालू करते किंवा जेव्हा पण बाहेर असते ना, माझ्या तोंडातून आपसूक छान मराठी भाषा निघते. कारण त्याचं क्रेडिट मी मराठी साहित्याला देईल. मी खूप वाचन केलेलं आहे आधी. आता मला कंटाळा येतो आणि वेळ पण नसतो, थकलेलं असतं, बऱ्याच गोष्टी डोक्यात चालू असतात. पण मी खूप लोकांना सजेस्ट केली आहेत काही पुस्तकं. मी खूप मराठी साहित्य वाचलं आहे. मला इंग्लिश तेवढं वाचायला आवडत नाही ऑनेस्टली. हिंदी मला एक आवडतं, पण मला मराठी वाचायला खूप आवडायचं. अमृतवेल, वि स खांडेकरांची ऑलमोस्ट सगळी पुस्तके मी पछाडून काढली आहेत. पुलंची पुस्तकं वाचली आहेत, कोसला वाचलं आहे. त्यामुळं ती पुस्तकं वाचल्यावर नकळत ते माझ्यात भिनलं आहे. त्यामुळे माझी भाषा म्हणा किंवा काही शब्द असतील ते आपसूक येतात तोंडात. ते खूप मला खूप काही दिलं आहे त्या गोष्टींनी. म्हणजे मी मनोरंजन म्हणूनच वाचत होते, एंटरटेनमेंटसाठीच वाचली आहेत. कोविडमध्ये खूप वाचली आहेत अगेन, आणि 12वी नंतर पण खूप वाचली आहेत. त्यामुळं मला होती ती आवड पुस्तकांची. पुलंची तर खूप सुंदर पुस्तक आहेत, म्हणजे तुम्ही वाचताना अजिबात बोर नाही होणार. आणि खांडेकरांच्या पण जे काही स्टोरीज आहेत ना, अमृतवेल सारखं पुस्तक आहे. इट्स लाईक म्हणजे असं मला एखादा मूवी पाहिल्यासारखं वाटेल. तुम्ही ते पिक्चरायझेशन तुमच्या माइंडमध्ये आपोआप क्रिएट होईल, ते सीन क्रिएट होतात. असा सीन चालू आहे, तुम्ही वाचताना बरोबर त्या गोष्टी तुम्हाला व्हिज्युअलाइज होतात समोर. आणि खांडेकरांची भाषा पण तितकी अवघड नाही आहे. आणि अगेन पुलंची तर बाप विषय येतो, म्हणजे त्याबद्दल मी बोलणं म्हणजे खतरनाक विषय आहे. वपूंचं एक काहीतरी पुस्तक आहे, मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक पण टाकेल हवं तर, आणि नाव पण टाकेल. त्या पुस्तकामधलं आहे ना, एक वाक्य, एक शब्द इतका रिलेटेबल आहे. इवन खांडेकरांची पण 1-2 अशी पुस्तकं आहेत
म्हणजे तुम्हाला ना असं कुठेच वाटणार नाही यार हे बोर आहे, हे का वाचायचंय, थोडंसं पुढे स्किप करूयात हा पार्ट, अजिबात असं होणार नाही. बरोबर चाललाय ना रस्ता साठी? बरोबर आहे, मॅप नाही लावलाय कारण की. आणि हो, मला खूप लोकांनी विचारलं तू कुठला मोबाईल वापरतीयस फोटोसाठी आणि व्हिडिओसाठी. तर मी गोप्रो वापरते, गोप्रो हिरो 10 व्हिडिओसाठी. आत्ता माझा हा गोप्रो चालू आहे आणि त्यातल्या त्यात मी हा Insta360 X3 मॉडेल आहे माझ्याकडं, तेही थोडंफार वापरते, जास्त वापर नाही होते हल्ली त्याचा. आणि मोबाईलचं म्हणाल तर मी सॅमसंगचा S सिरीजमधला सॅमसंग गॅलेक्सी S23 वापरते. छान मोबाईल आहे. त्याचा 3x जो झूम आहे ना त्याची क्वालिटी बाप आहे, म्हणजे खरंच खूप भारी. असं पोर्ट्रेट जर तुम्ही काढलेत ना तर DSLR मधनं काढल्यासारखे वाटतात. आणि नवीन आज मी माईक वापरणार आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. एकदम बजेट फ्रेंडली आहे तो माईक. म्हणजे मला आधी म्हटलं सवय नाही आहे तर आपण बजेट फ्रेंडली एकदम साधा माईक घेऊयात, आणि मग थोडीफार सवय झाली आणि अर्थातच तुम्ही लोकांनी सपोर्ट केला आणि थोडाफार पुढे गेलंच हे जे काही चालू आहे यूट्यूब प्रकरण, तर मग चांगल्या माईकमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं योग्य आहे. तर मग आज मी तो माईक वापरणार आहे. एकदम म्हणजे अफोर्डेबल प्राईसमध्ये तुम्हाला ॲमेझॉनवर मिळून जाईल, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकते. गेनारोचा माईक आहे तो. मी त्याला आधी आत्ता जेव्हा माझ्याकडे डिलिव्हर झाला तेव्हा मी त्याला चेक केला, छान व्हॉइस क्वालिटी आहे. आणि नॉईज कॅन्सलेशनसाठी पण तुम्हाला त्याच्यामध्ये 3 ऑप्शन्स मिळतात. सो आपण आज टेस्ट करूया खरंच किती भारी आहे. म्हणजे बाहेर कसा वर्क करतो आहे, घरात तर ऑब्व्हियसली तो चांगलाच वर्क करणार कारण बॅकग्राऊंडमध्ये तेवढा नॉईस नसतो. आज खरी त्याची चेकिंग होईल. आणि माझी रायडिंग पॅन्ट सोलेसची आहे, त्याचीही मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. आणि जॅकेट मी वापरते ते ॲक्सॉरचं. दिस इज द पॉईंट. मागच्या असं मी ते थांबलेलं, खूप छान फोटो आलेले. आत्ताही थांबून बघूयात. आत्ता आपण ना पहिला स्टॉप घेतला आहे आपल्या राईडचा. माझ्या पाठीमागे जे दिसतं आहे ना ते मुळशीचं बॅकवॉटर आहे. आणि तुम्ही जेव्हा तामिनी घाटातनं प्रवास करत असाल आणि उजव्या हाताला जे तुम्हाला मुळशीचं बॅकवॉटर दिसतं ना ते हेच आहे, फक्त आपण त्याच्या अपोजिट बाजूला आहे. हे मध्ये आहे आणि तो पलीकडचा तामिनी घाटाचा रस्ता, आणि हा सरळ रस्ता जातो तो लोणाळ्याचा रस्ता. हा खूप गावातनं आणि वळणावळणाचा रस्ता आहे, खूप कमी लोक वापरतात. पण इथला व्ह्यू खरंच बाप आहे, खूप कमाल व्ह्यू आहेत ना. म्हणजे जवळपास सगळाच रस्ता धरणाच्या बाजूने जातो, त्यामुळं खूप छान व्ह्यू दिसतो इथनं. ओके, खूप भारी स्पॉट होता तिथं. खूप भारी व्हिडिओ आणि फोटोज काढलेत मी. भारी वाटतं असं फोटोज वगैरे छान आलं की मी टाकेल इथले व्हिडिओचे शॉर्ट्स, मस्त होते. आणि मी तिथं माझा माईक पण चेक केलाय, तो पण पाहून सांगा मला. आत्ता आपण आंबेवालीच्या स्टार्टिंगला एक पॉईंट आहे तिथे निघतो आणि मग तिथनं आपल्याला कुठे जायचं आपल्याला? हां, पवनाच्या बाजूने पुन्हा पौडला निघायचं आहे. खूप मोठी राईड नाही आहे, फार तर 150 किलोमीटरची होईल. शॉर्ट राईड आहे पण मस्त आहे. मला आवडतात असे रस्ते गावाकडचे छोटे छोटे. हायवे मला आवडत नाही, यू नो. जर तुम्ही माझ्या आधीचे ब्लॉग पाहिले असतील तर. म्हणजे तितके आवडत नाही मला. हायवेला लवकर बोर होऊन जातं. इथे मला बोर नाही होत. त्यातला थोडा बरा रस्ता आहे. आता पुढे ना खूप खराब रस्ता येईल, खूपच खराब रस्ता. तर प्रत्येक राईडला थोडा खराब रस्ता झाल्याशिवाय माझी राईड पूर्णच होत नाही आता असं वाटतंय. त्या बाजूला भारी रस्ते आहेत पण म्हणजे पवनाची जी बाजू आहे ना तिथं खूप छान रस्ते झालेत आता. आधी नव्हते पण आता छान झालेत. चला बाय बाय. गावाकडची माणसं खूप भारी असतात यार. शहरातली माणसं एक वेळ जज करतील पण हे लोक खूप छान बोलतात.
इतकी छान बोलतात ना, आपल्याला मध्ये मध्ये असं वाटतं की यार इतकं गोड का बोलतात, यांचा काही फायदा आहे की काय. आमच्यासोबत असं सेम किस्सा झालेला. आय थिंक रोहिडाला गेलेलो आम्ही आणि आम्ही ट्रेक करून आलो. तर खाली ना कुणी गेलं असेल तर त्यांना माहीत असेल की फार हॉटेल नाही आहेत, म्हणजे एक पण हॉटेल नाही आहे वाटतं, तेव्हा तरी नव्हतं. तर आम्हाला ना खूप भूक लागलेली, तर आम्ही त्या गावात विचारत होतो की म्हणजे काही चहा नाश्ता वगैरे मिळेल का, किंवा चहा कॉफी तरी ॲटलिस्ट. तर तिथल्या एक काकूंनी ना आम्हाला त्यांच्या घरी नेलं. तर आम्हाला त्या बोलल्या की ताक वगैरे आहे, तुम्ही घेऊ शकता. तर त्यांनी ना आम्हाला खूप एकदम आपुलकीने, एकदम आग्रहाने दिवाळी खायला दिली, म्हणजे दिवाळीचा फराळ खायला दिला. तर आम्हाला 2 मिनटं असं वाटलं यार म्हणजे इतकं का गोड बोलतायत ह्या, म्हणजे थोडासा डाऊट येतो ना. आणि एकदम अशा भागात असेल तुम्ही तर थोडंसं आपण जरा जपून वागतो. पण नंतर हळूहळू इतके छान एक्सपिरियन्स आले आणि लक्षात आलं की नाही यार, ही गावाकडची लोक असतातच भारी. खेड्यापाड्यात म्हणजे ही खूप आतली गावं आहेत तशी, एकदम डोंगराच्या कुशीतली, सह्याद्रीच्या कुशीतली. खरंच खूप भारी लोक आहेत ही. ओ भाई साहब, बराच चढ होता. दुपारचे 3 वाजलेत, बराच उशीर झालाय तसा. एक अंधाराच्या आधी हायवेला तरी लागायचं आहे. हायवे म्हणजे आपण पौडलाच लागू. भाई साहब, मला तिथे एक टेन्शन येतं, केवढं ट्रॅफिक असतं ना. नाईस स्पॉट, आपण थांबू शकतो इथे. ओ भाई साहब, तिकडनं पण पुढे छान गाडी नेऊ शकतो. हो, मस्त स्पॉट आहे. तिकडे खाली जायला पण रस्ता असेल कदाचित, पण आपण नाही जाणार आता, आपल्याकडे वेळ पण नाही एवढा. इकडनं जाऊ. यार खूप भारी स्पॉट भेटला. एक मस्त धरणाचं बॅकवॉटर दिसतंय, छोटी छोटी बेटं दिसत आहेत. 1 मिनिट मी दाखवते. खूप भारी व्ह्यू आहे यार, छोटी बेटं दिसत आहेत आणि असं निळशार पाणी दिसतंय. आता थोडासा सूर्य खाली आलाय ना, त्यामुळं भारी व्ह्यू आलाय. मी व्हिडिओत दाखवते. 1 2 3, निळशार पाणी दिसतंय. आज त्यातल्या त्यात लकीली ना आभाळ असं निळं झालंय, त्याच्यामुळं खूप सुंदर शेड झालेत. मला माहीत नाही आहे गाव कुठलं आहे, मला जर नंतर कळालं मी मॅपवर पाहून डिस्क्रिप्शनमध्ये नक्की टाकेल. खूप छान गाव आहे यार हे. मला ह्या गावाला पाहून ना माझ्या गावाची आठवण झाली. आता नाही थांबायचं, आता खूप उशीर झाला, 3:30 वाजलेत आणि जेवण पण बाकी आहे अजून. आधीच पुण्यातनं उशिरा निघालंय. आता जर थांबले ना आता तर आणखी उशीर होईल आणि आणखी टाइमपास होईल. आता डायरेक्ट जेवायला थांबूयात, आपण पण डायरेक्ट जेवायला भेटूयात. ओके, अगेन आपल्याला धरणाचा व्ह्यू दिसतोय. वाव यार, खूप सुंदर दिसतंय इथनं तर. आय डोंट नो गोपुरात दिसतंय की नाही. चलो, थांबायचं नाहीये, भूक लागली आहे. 3:30 वाजलेत. खूप खडी आहे इथे रस्त्यावर, थोडीशी भीती वाटते उगाच गाडी. हे पोमगाव आहे आय थिंक, तिथं वाचलेलं पोमगाव लिहिलेलं. भारी गाव आहे, एकदमच धरणाच्या शेजारी आहे. आईला
समोर कोरीगड दिसतोय ह्या बाजूला, डाव्या बाजूला. एकच मिनिट. तो समोरचा जो दिसतोय ना तो कोरीगड आहे. म्हणजे आपण जवळ चाललोय आता त्याच्या बाजूला. गोपुरत दिसतोय की माहित नाही, मोबाईल मधला टाकेल. हा एकदम, हा माझं बोट जिथे आहे ना तो कोरीगड आहे. छोटासा किल्ला आहे, ट्रेक पण छोटा आहे पण खूप भारी आहे. मेंढर मधी नका येऊ रे बाबांना. एक फोटो काढूची आता आपण कोरीगडाचा, कारण खूपच भारी दिसतोय. हा जो समोर दिसतोय ना तुम्हाला, हा कोरीगड आहे आणि हा आपला रस्ता. जाम भारी किल्ला आहे हा. चलो. ते कडे इतके भारी दिसत आहेत ना म्हणून मी थांबलेले. अर्थातच सह्याद्री आणि बाईक दोन्ही माझ्या जिव्हाळ्याचे विषय, आणि दोन्ही जर असे समोरच होत असतील तर भारी वाटतं यार. म्हणजे मी अशी व्यक्ती आहे जिला असे डोंगर अट्रॅक्ट करतात. म्हणजे कडे भारी दिसतात, डोंगर अट्रॅक्ट करतात, नद्या, समुद्र. म्हणजे असं स्पेसिफिक असं काही नाही आहे, बट समुद्र आणि डोंगर, सह्याद्री, दोन गोष्टी मला भयंकर आवडतात. कसलंच भारी दिसतंय बघू शकता तुम्ही. मी हे नेहमी मॅनिफेस्ट केलं होतं, मी हे नेहमी इमॅजिन केलं होतं. मी असं कधीच नाही म्हणणार की मला आत्ता मी जे जगते, आत्ता माझ्याकडे जे आहे, म्हणजे मी फिरते, एवढं फिरू शकते, मी खूप ग्रेटफुल आहे या गोष्टीसाठी. पण मी असं नाही म्हणणार की मी कधी इमॅजिन नव्हतं केलं, मला वाटलं नव्हतं की मी हे कधी करेल. कारण मी हे नेहमी इमॅजिन केलेलं, मी नेहमी मॅनिफेस्ट करत होते आणि मला माहीत होतं एक ना एक दिवस मी हे मिळवेल. त्यासाठी मी कष्ट पण केलेत ऑब्विसली, बट भारी आहे यार हे जे काही येते. मस्त रस्ता आहे यार. हे रस्ता खराब आहे, व्ह्यू छान आहे. ॲक्च्युली ना मलाही माहीत नाही हा रस्ता कुठे निघतो, पण मला एवढं माहिती आहे की जिथे कुठे निघाल तिथून मला कुठं जायचं आहे. आम्हाला जायचं आहे पवनाच्या बाजूने पुण्याला, पौडला निघतो तो रस्ता. आत्ता हा कुठे एक्झॅक्ट पॉईंट मला नाही आठवत आहे किंवा नाही कळत आहे. बघूयात कुठे निघतो. सह्याद्री आणि बाईक हा दोन्ही. आम्ही आता आंबेवॅलीत एंटर केले आय थिंक, इफ आय एम नॉट रॉंग. आणि इथनं बाहेर पडून आता आपल्याला तो रस्ता घ्यायचा आहे जो पवनाकडे जातो. रस्ते भारी आहेत यार आंबेवॅलीतले. कसला भारी रस्ता आहे. प्रायव्हेट आहे ना, गव्हर्नमेंटचा नाही आहे, त्याच्यामुळं खरंच भारी रस्ता आहे. जेवणाचं तर कॅन्सल केलंय, पण आता काहीतरी नाश्ता करायला थांबलोय कारण वेळ निघून गेली आहे, 4 वाजून गेलेत. त्यामुळे आता काहीतरी खाऊन घेऊयात. मॅगी आणि भुर्जी ऑर्डर केली आहे. यार किती गोड बाळ आहे ते. जेवण कॅन्सल केलं पण खूप उशीर व्हायला लागलेला आणि पोटात कावळे गोकत होते. मॅगी मागवली आहे, खूप दिवसांनी मॅगी खाणार आहे मी. भारी बनवले.
नाश्ता करायला इकडे आलेलो. आपल्याला आता हा जवळच्या राईट साईडचा रस्ता आहे ना, तो तिकडे आपल्या कोरीगडकडे जातो. हा राईट साईडचा रस्ता. मी आता इकडनंच आलेलो, नाश्ता करायचा म्हणून इथे आलो. अदरवाईज आपल्याला इथनंच आतमध्ये जायचं होतं. हा रस्ता. हां चलो. हा पण भारी रस्ता आहे. बरंच अंतर आहे हे पण तसं, कारण मला अंधार नाही पडू द्यायचा. अंधाराच्या आत आपल्याला हायवेला लागायचंय, पौडला पोचायचंय. मी आता हे फास्ट कव्हर करणार आहे अंतर, कारण बराच उशीर झाला. अजून खूप मोठा स्ट्रेच येतो समोरचा, पवनाच्या तिथला. तसंच जावन नावाचं गाव आहे, तिथून काही वाटत नाही. तिथं खूप वेळा मी आले त्याच्यामुळं. बट स्टील भारी आहे. पण हा पण रूट, म्हणजे कोणाला ही राईड करायची असेल तर मी डिटेल्स टाकेल कसा. हा मोरगिरी किल्ला आहे आपल्या, जो उजव्या बाजूला दिसतोय ना, आणि हे त्याचं बेस विलेज आहे. इथनं आतमध्ये जो रस्ता जात आहे ना मोरगिरीला, इथनं जातात. मी नाही गेले मोरगिरीला, बट बेस विलेज आहे. फार काही नाही आहे वरती, थोडेफार अवशेष आहेत. किल्ला असा नाही, पण ते हाणीसाठी वापर करत होते वाटतं याचा. स्पीड ब्रेकर हा इथनं मोरगिरी. 2 किल्ले दिसले ना आपल्याला बाय द वे आज. पहिला कोरीगड आणि एक मोरगिरी. कोरीगड जो खूप फेमस आहे, जिथे खूप गर्दी असती, आणि हा मोरगिरी जिथे फारसं कोणी जात नाही, खूप कमी लोक जातात. काहे इतना स्पीड ब्रेकर बना के रखा है. ओहो अगेन, हे भगवान. आईला हेल्मेटची काच खाली करायला पाहिजे. आवाजात पण फरक पडत असेल. नॉईज कॅन्सलेशन. पवनाला वळसा घालून जाणार आहे. पवनाचं जे बॅकवॉटर आहे पवना धरणाचं, त्याला वळसा घालून हा रस्ता जातो. इथनं पण खूप छान व्ह्यू आहे. आणि काय, जावणवरनं मग सरळ पौडवरनं पुण्याला. आता थंडी वाजायला लागली आहे. संध्याकाळचे 4:15 वाजलेत यार. खूप लेट पण नाही झालं, पण एवढी थंडी वाजते ना, कुडकुड झालंय माझं. ॲक्च्युली स्वेटर मी आणलाय थर्मल, घालायला पाहिजे फक्त. हा पण छोटासा घाट आहे. आय थिंक मी ह्या घाटात पहिल्यांदा बाईक चालवलेली, अपाचे. थोडी भीती वाटत होती तेव्हा. आणि आज त्यामुळे मी एकदमच नवीन होते, म्हणजे एकदमच गाडी शिकत होते. कॉन्फिडन्स बिलकुल नव्हता. ट्रायल अँड एरर चाललेलं सगळं. आय थिंक आता हा घाट चढला आणि उतरला ना की आपल्याला पवना धरणाची बाजू, पवना जे धरणाचं जे बॅक वॉटर आहे ते दिसायला सुरुवात होईल. कुडकुडते, थंडी वाजायला लागली आहे. फार उशीर पण नाही झालाय, बट स्टील सनसेट व्हायला लागलाय. 5:30ला सनसेट होतो. मला अंधारात नाही गाडी चालवायची यार, कारण अंधारात दिसणार पण नाही काही, तुम्हाला व्ह्यू पण नाही दिसणार. त्याच्या आधी किमान जावणला पोचायचं आहे. छोटा रस्ता आहे. रस्ता भारी केलाय पण हा पण. असे रस्ते असल्यावर काहीच अडचण नाही. बरं झालं त्याने हॉर्न दिला. आता आपण चढलोय हा घाट. उतरला की पवना धरण आता मला दिसतंय, पण तुम्हाला असं समोर दिसेल हा घाट उतरला की. माझ्या डाव्या बाजूला आहे.
हॅलो. हे जवणला जाणार आहे आपण आता. भाई साहब कसली थंडी वाजायला लागली आहे भाई. मी इथेच थंडीने मरते. लडाखला स्पितीला काय हालत होणार आहे माझी. माझ्या अगदीच समोर तिकोणा दिसतोय. तिकोणा किल्ला दिसतोय. आपल्या राईड मधला आज हा 4था किल्ला आहे दिसणारा. तिकोणाचा अर्थच त्याच्या नावात दडलाय, तिकोना. छोटासा किल्ला आहे म्हणजे टेहाणी म्हणूनच याचाही वापर करायचे. बऱ्यापैकी फेमस आहे पण त्याच्या पायऱ्या खूप छान आहेत. म्हणजे कोणी गेलं असेल तर त्यांना येईल लक्षात. पण छान किल्ला आहे. सो आपण किती किल्ले पाहिले आज? पहिला कोरीगड, त्याच्यानंतर मोरगिरी, त्याच्यानंतर तुंग आणि नंतर हा तिकोना. हा शेवटचा घाट आहे. हा घाट चढला ना तर आपण जावण लागेल. आणि मग जावणला लागले किंवा काही टेन्शन नाही. तिथनं पौड जवळच आहे. म्हणजे मला माझ्या जे डोक्यात गणित होतं अंधाराच्या आधी मला किमान जावणला पोचायचं आहे ते तर होतंयच आता. होप सो पौडला पोचेल. पौडला नाही पोचणार अंधाराच्या आधी. कोळवणपर्यंत अंधार पडेल बहुतेक. छान सनसेट होत आहे पाठीमागं. त्याच्यामुळे हे मस्त शेड्स दिसत असतील. भारी होतंय पण आज सनसेट. आज धुकट वातावरण नव्हतं ना, क्लिअर स्काय होतं आज. त्याच्यामुळं का मध्ये थांबता असे. वाव, शेड्स पण भारी आले आहेत डाव्या बाजूला. मी थांबले कुठे तर दाखवेल, नाही तर जाऊ दे आता, उशीर झालाय. कारण एकदा सूर्य खाली गेला की थंडी पण आणखी वाढेल. अजून एक शेवटचा घाट आहे, छोटासाच आहे. इट्स अ यू टर्न. पीप पीप. अजून एक यू टर्न. पण स्पीड कमी करतो बाबा यू टर्नला. आपल्याला रिस्क नाही लेणे का. अशा मध्ये मध्ये पॅच का सोडत असतील बरं. जेवढा गुळगुळीत रस्ता केलाय पण मध्ये मध्ये असे पॅच नाही सोडले तर कसं होणार ना गव्हर्नमेंटचा. किती चांगला रस्ता असू दे, मध्ये मध्ये पॅच तर असणारच. काही कारण असतं की काय माहिती, पण आहे सगळीकडेच पाहिलंय मी हे. आता तिथपर्यंत छान रस्ता होता, हा मधला खराब पॅच, आणि आता हा परत चांगला रस्ता. प्लीज कोणाला माहीत असेल तर सांगा मला ही गोष्ट. म्हणजे माझी बेसिक कन्सेप्ट अशी आहे की हा रस्ता वेगळ्या कॉन्ट्रॅक्टरला बनवायला दिलेला आणि हा वेगळा, मग त्यांची ती बाउंड्री नीट ठरलेली नसेल म्हणून मधला तसाच राहून गेला. ही माझी कन्सेप्ट आहे. म्हणजे मला असं वाटतं. खरं रिझन मलाही माहीत नाही. लेट्स गो. पॉइंटला पोहोचलोय आणि आता आपल्याला डाव्या बाजूला तिकोणा दिसतोय. खूप जवळ आहे इथनं तिकोणा. भारी सनसेट झालाय. थोडक्यात राईडीविषयी सांगते आजच्या. आज मी सुरुवातीला जे सांगितलेलं अनप्लॅन्ड होती तर तशी खरंच अनप्लॅन्ड होती. पण आता मी तुम्हाला रूट सांगते. ओके, आम्ही पुण्यातनं निघालो. तामणी घाटाकडे जो रस्ता जातो त्या रस्त्याला लागलो. तिथनं उजव्या बाजूला आम्ही एक राईट टर्न घेतला जो मुळशी धरणाला वळसा घालून रस्ता जातो. त्या रस्त्याने सरळ आंबे व्हॅलीकडे म्हणजे कोरीगडकडे जो रस्ता जातो त्या रस्त्याला लागलो. आणि मग आता तिथनं आत्ता आम्ही पवना धरणाला वळसा घालून जावणला आलो. आणि आता जावणवरनं पौडला लागणार आणि पौडवरनं पुण्याला. बाकी सह्याद्री आणि बाईक दोन्ही आपला एकदम जिव्हाळ्याचे विषय राहिलेत. त्यामुळं मला नेहमी भारी वाटतं जेव्हा असं राईड करताना किल्ले वगैरे दिसतात. कारण मी आधी खूप ट्रेक केलेले आहेत, आत्ताही करते, असं नाही असं नाही. पण हे बाईकचं व्यसन लागल्यापासून
ते थोडंसं मागे पडलंय, पण भारी वाटतं. दोन्ही गोष्टी जेव्हा अशा जुळून येतात ना, छान शेड्स पडले डोंगरांवर, सोनेरी किरणं दिसतात. आता आपली राईड तशी संपत आली असं म्हणू शकतो, कारण आता काही फारसं राहिलं नाहीये. पौडला पोचला, काय ते ट्रॅफिकमध्ये मरमर करून घरी पोचायचे, त्याच्या व्यतिरिक्त काही नाहीये. तो माझा सगळ्यात खराब न आवडणारा पार्ट असतो राईडचा, सगळ्यात शेवटचा. जेव्हा पुण्याच्या जवळ जातो तेव्हा बेकार ट्रॅफिक लागते आणि त्या ट्रॅफिकमधनं गाडीच चालवूशी वाटत नाही. कंटाळा येतो, इतका घेतो अक्षरशः. आणि दिवसभर अशा ठिकाणी राईड केल्यावर कोणाला चालू वाटणार आहे. ओ ओ, रस्ता केलाय, नाईस. भारी सनसेट होतोय. दिसणार नाही आता कॅमेऱ्यामध्ये, डेटावर थांबायला वेळ पण नाहीये. जेव्हा पण मी राईड करते ना सह्याद्रीमध्ये, सह्याद्रीच्या कुशीमध्ये असं म्हणू शकतो आपण, घाटांमध्ये, तेव्हा मला खूप भारी वाटतं. आजच्या राईडमध्ये ना जवळपास 4 किल्ले दिसलेत. पहिला आपल्याला कोरीगड दिसला, त्याच्यानंतर मोरगिरी दिसला, त्यानंतर येताना तुंग दिसला आणि हा तिकोणा. त्यामुळं असं भारी वाटतं. म्हणजे दोन्ही गोष्टी, बाईक आणि सह्याद्री, दोन्ही गोष्टी अशा जुळून आलेलं ते समीकरण झालं ना, सोन्याहून पिवळं, बस काय पाहिजे अजून. कारण मी आधी खूप ट्रेक केलेत. आता थोडंसं ह्या बाईकच्या व्यसनामुळं थोडं मागे पडलंय, पण लवकरच होप्सो मी ट्रेक पुन्हा सुरू करणार आहे. ओके, तर आपण अंधाराच्या आधी पौडला पोहोचलोय. आता काही टेन्शन नाही. आता एकच हां नाही, टेन्शन नाही आहे, टेन्शन ट्रॅफिक. ह्या रोडला भयंकर ट्रॅफिक जाम असतं. माझ्या मनात भीतीच बसली आहे या रोडच्या ट्रॅफिकची. नाही लागायला पाहिजे, पण मला माहिती असणार आहे, 100% असणार आहे. एक तर लगन सराई चालू आहे, त्यात फिरायला जातात लोक मुळशी ताकमिणीमध्ये, त्यामुळं बेकारच जाम असतंय. कुठं नाही तिथे भुगावमध्ये तर ट्रॅफिक असतंच असतं. ओके, तर आपण पुण्यात पोहोचलोय आता. मच एक्सपेक्टेड. भुगावमध्ये भरपूर ट्रॅफिक होतं, ते क्रॉस केल्यानंतरच मी गोप्रो सुरू केलाय. वैताग येत होता ट्रॅफिकमध्ये. भेटूयात आता नेक्स्ट ब्लॉगला. आणि हो, ब्लॉग कसा झाला हे नक्की कमेंट करून सांगा, कारण तुमच्या कमेंट्स मला खरंच आनंद देतात. त्यामुळं कमेंट सेक्शनमध्ये भरभरून प्रेम द्या. आणि हो, आणखी एक सबस्क्राईब करा. आपल्याला किमान 1000 सबस्क्रायबर तरी पूर्ण करायचे आहेत. सो थँक्यू सो मच. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर अगेन थँक्यू सो मच. शेवटपर्यंत आलाच आहात तर